नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर 7 बहिणी आणि एक भाऊ. तर त्याची प्रेमिका त्याला कॉल करते, मला तुझी खूप आठवण येत आहे, मला भेटण्यासाठी ये. तो तिला भेटण्यासाठी जातो. पुढे त्याच्याबरोबर काय घडतं, काय आहे स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश जिल्ह्यातील एडल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. उमरीपुरा नावाचं गाव आहे. त्या गावात गिरिजाशंकर यांना 7 मुली आणि 1 मुलगा असतो. अमित जाटव. अमित 24 वर्षाचा असतो. अमित जाटव हा 7 बहिणीचा एकुलता एक भाऊ असतो. तर आईवडिलांना 7 मुली आणि 1 मुलगा झाल्यामुळे त्याचे खूप लाड असतात. खूप लाडात वाढलेला असतो. आणि हा 24 वर्षाचा अमित जो आहे त्याच्या काकाकडे शिकायला असतो आणि खूप हुशार असतो. BSCचं शिक्षण चालू होतं त्याचं. आणि काकाकडे तो मध्य प्रदेशमध्ये बीड जिल्ह्यातील लाहार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जनकपूर हे गाव आहे. तिथे तो काकाकडे शिक्षण घेत असतो. तर अधूनमधून सुट्ट्या असल्यावर तो आईवडिलांकडे यायचा भेटायला. तर तो आईवडिलांकडे आलेला असतो. आता एकुलता एक असतो, लाडात वाढलेला असतो, त्यामुळे मनमर्जीप्रमाणे फिरतो, जगतो. त्याला कोणी काही म्हणत नसतं. तर तो जेव्हा गावाकडे येतो तेव्हा तिथे शेतामध्ये एक मुलगी काम करत असते. तिचं नाव असतं शीतल. त्याच्याकडे जातो, ओळख करतो, बोलतो. आता ती त्याला ओळखतच असते कारण त्यांच्या गावामध्येच असतो, फक्त शिक्षणाला काकाकडे असतो. त्यामुळे दोघांचं बोलणं होतं. बोलता बोलता एकमेकांना नंबर देतात. तू काय करते, तुझं शिक्षण काय, असं एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर नंबर देतो. तू तुझ्या घरी गेल्यावर मला कॉल कर, असं तो अमित म्हणतो तिला. त्यानंतर शीतल काय करते, घरच्यांच्या फोनवरून अमितला फोन करते. तर अमितला खूप आनंद होतो कारण मुलीने त्याला कॉल केला आहे. तर तो तिला म्हणतो, तू एवढ्या लवकर मला कॉल करशील असं वाटलं नव्हतं. तर आता इथून पुढे आपली मैत्री वाढणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करून इच्छितो, असं तिला बोलतो. ती बोलते, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला सोडून जाऊ नको. असं दोघांचं बोलणं होतं. आता प्रेम झाल्यानंतर मग आता इथून पुढे त्यांचं प्रेम चालू होतं. सगळ्या गोष्टी होतात. आय लव्ह यू वगैरे होतात. नंतर भेटायची वेळ ठरते. दोघंजणं भेटतात. सगळ्या गोष्टी होतात. फोन चालूच असतात त्यांचे कॉन्टॅक्ट. त्यानंतर अमित परत काकाकडे जातो मध्य प्रदेशला. तो अधूनमधून इकडे येत असतो. येताना शीतलसाठी गिफ्ट आणत असतो. शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते तेव्हा तो येत असतो. तेव्हा शीतलला सुद्धा आनंद होतो. शीतलसुद्धा त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला बनवून आणत असते जेव्हा ती भेटायला येते तेव्हा. असं बरेच वर्ष दोघांचं चालतं. पण एक दिवस काय होतं, त्यांचं रिलेशन खूप वर्ष राहतं. आता अमित गावाकडे आलेला असतो. शीतल त्याला म्हणते, तुम्हाला भेटायला घरी ये. संध्याकाळची वेळ होते, अमित त्याला भेटायला येतो. पण तेवढ्यात काय होतं, त्याच्या घरचे जागे होतात. दोघांना पकडतात. पकडल्यानंतर अमित तिथून निघून जातो. आता घरच्यांना वाटतं गावातलाच मुलगा आहे, आपली सगळीकडे बदनामी होईल. त्यामुळे ते काय करतात, तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवतात. त्याचं नाव असतं कुलदीप. तर कुलदीप बरोबर तिचं लग्न ठरतं शीतलचं. लग्न होतं. तर घरच्यांना वाटतं की सगळी गावामध्ये आपली बदनामी होईल, त्यामुळे लवकर हिचं उरकून टाकू. मग कुलदीप असतो त्याच्याशी तिचं लग्न करतात. लग्न होतं, पण तरीसुद्धा शीतल त्याला विसरलेली नसते अमितला. कारण अमितवर तिचं प्रेम असतं आणि एवढ्या वर्षाचं रिलेशन असतं. तर तिला उत्तर प्रदेशमध्ये जालना जिल्हा आहे, केलिया गाव आहे, तिथे तिला दिलेलं असतं.
तिच्या नवऱ्याचं नसतं, कुलदीप. तिचं लग्न उरकून टाकतात जबरदस्तीने. पण आता लग्न झालेलं असतं त्याच्यामुळे आम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवत नाही. पण शीतल काही त्याला विसरू शकत नाही. तरीसुद्धा ती जेव्हा माहेर यायची तेव्हा खूप भेटायची अमितला. असं बरेच दिवस चाललं, लपून छपून भेटायची. आणि कॉन्टॅक्टमध्ये होती अमितच्या, नंबर वगैरे होता तिच्याकडे. माहेरी आली की ती चोरून भेटायची. पण एक दिवस शीतल आम्ही संग बोलत असते, पण तिचा नवरा ऐकतो. मग तो एक प्लॅन करतो. शीतलला सांगतो की त्याला भेटण्यासाठी बोलून घे सासरी. तर एक दिवस शीतल कॉल करते अमितला 20 मार्च 2026ला. कॉल करते आणि बोलून घेते की मला तुझी खूप आठवण येते. तर अमित आणि त्याचा मित्र येतो, त्याचं नाव असतं मनीष हा रोडलाच थांबतो आणि अमित शीतलला भेटायला जातो. खूप वेळ जातो, 2-3 तास होतात, तो काही येत नाही. मनीषला वाटतं की तिथेच झोपी गेला असेल, तर तो तिथून निघून जातो. तो विचार करतो आपण कॉल आल्यानंतर परत येऊ, कारण जवळच असतं, गाव थोडं जवळच असतं. तो झोपी जातो. पण सकाळी उठतो, त्याच्या व्हॉट्सअपवर अमितचा फोटो येतो. तर तो घाबरून जातो, जळालेल्या अवस्थेत असतो. तो त्याच्या वडिलांकडे जातो मनीष, आणि त्यांना सांगतो की आम्ही दोघं रात्री बरोबर होतो आणि तो असं त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मग ते पोलीस स्टेशनला जातात, सगळा प्रकार सांगतात घडलेला. मग पोलिस चौकशी करतात आणि चौघांना पकडतात. त्या प्रेयसीच्या घरी जातात, घराला कुलूप असतात. पोलीस कडक बंदोबस्त करतात आणि चौघांना अटक करतात. पळून जाण्याच्या उद्देशात असतात ते. तर मग पकडतात. त्यानंतर मग त्यांना चांगलं विचारपूस करतात. तेव्हा ते सांगतात, मग शीतल सांगते मी बोलून घेतलं. त्यानंतर सासू सासऱ्यांनी दरवाजा लावला. त्याचा जो काका असतो त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला लाथाबुक्क्याने मारलं. त्यानंतर बाथरूममध्ये कोंडलं आणि त्याच्यावर लघवी केली तोंडावर अमितच्या. आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि त्याची बॉडी जंगलामध्ये नेऊन पेटवून दिली, असं ते सगळं सांगतात. आता चौघांना अटक केलेली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला या स्टोरीतून काय समजलं? तर शीतलचं लग्न झालं होतं, तिने विषय सोडून द्यायला पाहिजे नव्हता, तिचा सुखी संसार करायचा होता. तर बिचारा 7 बहिणींचा एकुलता भाऊ जीवाशी गेला नसता. एक तर मग लग्नच करायचं नव्हतं, आम्ही संगच करायचं होतं. तर बघू शकता कसं 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.